सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना घरचा आहेर दिला आहे। वनमंत्री विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत असा सवाल करण्यात आलाय। जगात ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे। प्रत्येक गावात झाड तोडण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे। दंड कमी करायचा असेल तर विधेयक मागे घेणार नाही असंही सांगण्यात येत आहे। झाड तोडण्याची डेफिनेशन काय घेऊया आपण? झाड तोडण्याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी, झाड जाळण्यासाठी त्याच्या बुंद्या भोवतालची साल तोडणे किंवा झाडाची साल काढणे। त्यामुळे काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडल्या तर 50,000 रुपये दंड होईल, तर अध्यक्ष म्हणतात फांद्या तोडल्याने कुठेही दंड नाही। फांद्या तोडता येतात, पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आधी तोडता येतं, फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं, एवढाच नियम आहे। तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही। तर तुम्हाला कोकणातले काही जिल्हे तोडायचे असेल तोडा, त्याला माझी काही ना नाही आहे, पण पूर्णच्या पूर्ण वापस घेणं अध्यक्ष महाराज, हा कायदा हा ठीक आहे, शेवटी बहुमताच्या आधारावर मंजूर होईल। जेव्हा दीर्घकालीन इतिहास लिहिला जाईल आणि झाडं हे दुर्मिळ प्रजातीचं होईल तेव्हा मात्र अडचण येईल। तुम्हाला वाटत असेल तर 2 जिल्हे तुम्ही सोडू शकता, पण सरसकट हा निर्णय करणं हे गैर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।